त्यांच्या स्वप्नात राम प्रगट झाले आणि रामाचं दास्यत्व प्राप्त करून घेतलं म्हणून रामदास. आणि वचन घेतलंय की भविष्यात माझा सारखा जर कोणी रामनाम जप केला तर त्यालाही दर्शन द्यावं लागेल. आणि रामरायांनी ते वचन दिलंय. तिसरं नाव आहे समर्थ. अनधिकारी जीवांना अधिकारी करण्याचा हातखंडा होता म्हणून समर्थ. सज्जनगडावर त्यांचं वास्तव्य होतं. श्रींचे वसती स्थान असे दया, श्रींचे वसती स्थान असे दया, श्रींचे वसती स्थान असे दया, सज्जनगड बोलती. भगवान रामचंद्रांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या वास्तव्याकरता स्थान निश्चित केलं साताऱ्याजवळ सज्जनगड. छोटासा प्रसंग आहे अगदी. सज्जनगड दगडा मातीचा. किल्ला कशाचा असतो, गड कशाचा असतो? वास्तव तेच सांगा, दगडा मातीचा. पण या सज्जनाचा पाय लागल्यानंतर त्या गडाला लोक सज्जनगड म्हणायला लागले. मग कीर्तनात प्रश्न असा विचारला जातो की आपल्याला जर सज्जनाचा सहवास घडला तर आपण काय दगडच राहू? घडला पाहिजे ना. लक्षात. तिथे वास्तव्य केलं महाराजांनी, समर्थांनी. आणि तिथे काव्यांची निर्मिती केली. कीर्तन, प्रवचन, भजन 24 तास तिथले कामं लागलेले आहे. वेळा ठरलेल्या आहे. जाऊन बघा, सज्जनगडला जाऊन बघा, रामनामाचा काय आनंद आहे. गोंदावल्याला जाऊन बघा, रामनामाचा काय आनंद आहे. घेऊन पहा, गेल्याशिवाय लक्षात येणार नाही. सतत रामनाम, सतत रामनाम. दासबोध वाचायचा, कीर्तन करायचं. फक्त मी समर्थांचं कीर्तन सांगतोय, काय फायदा होतो. समर्थ कीर्तनाला उभे राहिले, तुफान गर्दी. 10 मैलावरनं लोक कीर्तन ऐकायला येत होते. आता बाजूला सुरू असलं तरी कोणी येत नाही. उलट त्यांना त्रास होतो. मला अनुभव आहे म्हणून सांगतो. मला अनुभव विचारलं एकाला, म्हणलं गाव काही येत का नाही तुम्ही? झोप येते होतो. मग गादी टाकून देतो तुमच्यासाठी. घरी झोपण्यापेक्षा तेवढाच झोप आहे. आम्हाला यायचंच नाही. ज्याला आवड नाही ना तो नाही येऊ. कीर्तन असो, गायन असो, भजन असो, कुठेतरी आवड असल्याशिवाय माणूस बसत नाही. आणि ते समर्थांचं कीर्तन आहे. त्या काळात आम्ही दादांच्या कीर्तनाला किती लोक नदीच्या पलीकडून गावातून येत होते. मोगावला पाहिजे, मलकात आपलं नांदुऱ्याला पाहिजे. रात्री कंदील घेऊन. कीर्तन असं नव्हतं 9 ते 11, कमीत कमी 12:30 तर झालेच पाहिजे. 9 ते 12:30. मी कोकणामध्ये 3-3.25 तास कीर्तन मी केलेले. 2 तास कीर्तन त्यांना हजम होत नाही. तेवढे काय काहीतरी सांगून राहिले. लोक यायचे दुरून 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 दुरून. आणि समर्थांच्या कीर्तनाला साताऱ्यापासून श्रोता यायचा. कारण समर्थांचं समर्थ कीर्तन ठीक आहे. आमचं कीर्तन आहे रामदासाची अमृत तुल्यवाणी. रामदासाची अमृत तुल्यवाणी. रामदासाची अमृत तुल्यवाणी.
विठा भारी कैठ भारी कैठ भारी कैठ भारी संग तलला कै कीर्तना समर्थांचं कीर्तन समर्थ उभे राहिले आणि सरळ सगळे लोक ऐकत बसले असताना समोर समर्थ गेले. जुनी पद्धत थोडे आठवत असेल, माईक नव्हते. समोर जायचे मागे यायचे, समोर जायचे मागे यायचे. आणि समर्थांनी मागे वळून पाहिलं, एक म्हातारा काठी टेकत 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 खरं म्हणजे कीर्तन सुरू झाल्यावर कोणी समोर यायचं नाही, हे बसल्या त्यांना बसवलं. पण अधिकारी कोणी आला तर त्याला येण्याची परवानगी किंवा कीर्तनकारच त्यांना सन्मानाने बोलवायचे. त्याच्या वयाचा अंदाज घेतला आणि समर्थांनी श्रोत्यांना संकेत दिला, आजोबांना आत येऊ द्या, आजोबांना आत येऊ द्या. आत आल्याबरोबर त्यांनी नमस्कार केला रामरायांना, बुवांना नमस्कार केला आणि खाली बसले. आणि बोलता 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 त्या दिवशी काय त्यांची लय लागली समर्थांची माहित नाही. समर्थ एवढंच बोलून गेले की ज्या वेळेला मारुतीराय सीतेचा शोध घ्यायला लंकेत गेले आणि अशोक वाटिकेमध्ये गेल्यानंतर तिथे लागलेल्या फुलांचा रंग सहज बोलून जातो माणूस. हे काही रामायणात नाही, पण इकडचं तिकडचं कीर्तनात येतं ना, येतं. समर्थ म्हणाले फुलांचा रंग पांढरा होता. हा म्हातारा उकळून उभा राहिला. खोटं बोलता तुम्ही, खोटं बोलताय. असं आता एखादा श्रोता मुकुंद बुवाला मिळत नाही, हे मुकुंद बुवाचं भाग्य. हो पुरते आम्ही पाहिलेलं आहे. तुम्हाला काय सांगू, त्या क्षेत्रातील एखाद वेळा जर काही चूक झाली, होते माणसाची, होत नाही असं नाही, मी काही ब्रह्मदेवाचा बाप नाही. पण ती चूक लक्षात आली नाही, कोणी जर लक्षात आणून दिली तर रात्रभर झोप लागत नाही. झोपेच्या गोळ्या दुरुस्त होते. पण हे झालं कसं, हे झालं कसं, आपल्या जिभेतून हे निघालं कसं. लाल रंग होता, लाल रंग होता, तोच वाद रंग. समर्थ म्हणायचे पांढरा रंग होता, आजोबा म्हणायचे फुलांचा रंग लाल होता. तुमच्या माझ्यासारखे जे श्रोते आले कीर्तन ऐकायला, तो एक श्रोता उभा राहिला, त्याने नमस्कार केला, म्हणे आजोबा पिवळा रंग असेल, आपल्या बापाचं काही कीर्तन तर करू दे, मग नंतर आहेत महाप्रसाद, कीर्तन करू द्या. तोही ऐकायला तयार नाही. म्हातारा समर्थ ऐकायला काय होईल कीर्तनाचं, त्याची दानच एका काय बोलेल. शेवटी समर्थांचं लक्ष लागेल. आणि समर्थांनी रामरायाला नमस्कार केला आणि सांगितलं, आता आज कीर्तन करत नाही, झाले कीर्तन शेवट गोड सगळे श्रोते नाराज झाले की आज आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं, आज आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालं नाही. आणि समर्थांचे मला माझ्याशी टक्कर घेणारा हा म्हातारा कोण. शिष्यांनी सांगितलं, महाराज फलाहार करा, मला भूक नाही. दूध घ्या, मला भूक नाही. मला दूध नको, मला फळं नको. तुम्हाला काय खायचं ते तुम्ही खा आणि विश्रांती घ्या.
आणि तोंडावर शाल घेतली समर्थांनी आणि रात्रभर एक क्षणी झोपणे श्रीराम